राज्यात साखरेची चोरी मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, मात्र तक्रार कोणी घेत नाही असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलेला आहे। शेट्टी साहेब, राज्यात साखरेची चोरी होतीये, साखर आयुक्तांकडे कुठली तक्रार उपलब्ध नाही आहे किंवा कुठली माहिती उपलब्ध नाही, नेमकं काय चाललंय सगळ्या साखर उद्योगात? राजरोसपणे साखर कारखान्यामध्ये रिकव्हरी चोरली जाते। रिकव्हरी चोरली जाते म्हणजे रेकॉर्डला साखरेचं उत्पादन कमी दाखवलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये उत्पादित झालेली साखर ही कुठेही नोंद नसते आणि मग अशा प्रकारचं त्या साखरेचं रिसीट मिळत नाही, परंतु ती बाजारात येते, त्याच्यावरचा GST चुकवला जातो आणि यातून आलेला पैसा हा काळा पैसा असतो आणि हा काळा पैसा मोठ्या प्रमाणामध्ये हे साखर कारखानदार वापरत असतात। याच्यावर या तंत्रज्ञानाचा वापर करा आणि रिकव्हरी चोरी थांबवा, म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबेल आणि जेवढी साखर ऊसातून तयार होती ती सगळी रेकॉर्डला दाखवली तर कारखान्याची रिकव्हरी वाढेल आणि रिकव्हरी वाढलं तर रिकव्हरीच्या आधारानं शेतकऱ्याचा ऊसाचा दर वाढेल। हा साधा मुद्दा आहे, परंतु त्यासाठी AI तंत्रज्ञान का वापरलं जात नाही हाच प्रश्न मी साखर आयुक्तांना विचारला। त्याचबरोबर साखर कारखान्याला शेतकरी जो ऊस पुरवतो त्या ऊसाच्या वजनामध्ये घोळ होतो, काटा मारला जातो, प्रत्यक्षामध्ये 10-15% वजन कमी दाखवलं जातं, परंतु तो ऊस असतो आणि त्या वजन काटा मारून जो काय ऊस असतो तो वेगवेगळ्या बोगस नावावर कारखान्यामध्ये एंट्री दाखवली जाते आणि म्हणून मी साखर आयुक्तांना सांगितलं की ही एंट्री कोणाच्या नावावर असते? ते साखर कारखानदारांचे जे जवळचे लोक असतात, त्यांचे ड्रायव्हर असतील, त्यांचे शिपाई असतील, त्यांचे काही जवळचे नातेवाईक असतील, त्यांचे अजून कोणी जवळचे लोक असतील, कार्यकर्त्याच्या नावावर मात्र दाखवत नाहीत बरं का। तर त्यांच्यावर त्या एंट्र्या दाखवल्या जातात आणि ती ऊसाची बिलं काढली जातात आणि तो पैसा वापरला जातो। पण तक्रारी तुम्ही केल्या होत्या पोलीस स्टेशनला, साखर चोरी होती, ट्रका बाहेर पडतात, मग ह्या ट्रकात जातात कुठं आणि असं किती चोरी झाली असेल? अशी चोरी मोठ्या प्रमाणामध्ये होते, कारण आजही खेड्यापाड्यातले छोटे मोठे जे काय किराणा दुकानदार आहेत त्यांच्याकडे GSTचा नंबर नसतो, त्यामुळे अशा प्रकारची रिसीट नसलेली साखर ते घेतात। अनेक वाले यांच्याकडे GST नंबर नसतो, तीही साखर घेतात, म्हणजे त्याला ग्राहक भरपूर आहेत आणि त्यामुळं अशा प्रकारे त्याचं वितरण होतं आणि ही साखर मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये फिरते आहे। त्यामुळं प्रत्यक्षामध्ये साखरेचं उत्पादन कमी दाखवलं असलं तरी त्याच्यापेक्षाही जास्त मार्केटमध्ये साखर आहे। आपण जर बघितलं तर परवा मेळावा झाला, सर्व नेते जे आहेत ते एकत्र येत आहेत, तुमची तिसरी आघाडी तयार होतीये। खरं तर परवाचा पुण्यातला मेळावा हा महादेवराव जानकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं युवकांचा काहीतरी कार्यक्रम होता। मी त्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलेलं होतं, मला यायला आवडलंही असतं, परंतु योगायोगानं त्याच दिवशी माझ्या सुय सहाय्यक जो आहे तो आज हयात नाही आहे, जगदीश इनामदार, त्याच्या कन्येचं लग्न असल्यामुळं मला नाशिकला जावं लागलं, म्हणून मला येता आलं नाही, पण मला त्या कार्यक्रमाला यायला आवडलं असतं। आपण जर बघितलं तर जसं राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, ते एकत्र येत आहेत, मात्र अनेक राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांना ते एकत्र येणं पटत नाहीये। काय वाटतं तुम्हाला एक नेता म्हणून, त्यांनी एकत्र आलं तर काय चित्र दिसेल? शेवटी वैचारिक संघर्ष असेल तर तो विचाराच्या पातळीवर असावा। नातेसंबंधांना जर कोण एकत्र येत असेल तर त्याला आपण हरकत का घ्यायची, कशासाठी घ्यायची? मला तर काही त्यात घ्यावंसं वाटत नाही, कारण महाराष्ट्राची तशी संस्कृती नाही आहे। आपण मग पुढच्या काळामध्ये राजू शेट्टी कोणाबरोबर असणार? पुढच्या काळामध्ये मी सामान्य माणसाबरोबर असणार, शेतकऱ्यावर असणार, शेतमजुरावर असणार, ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्याबरोबर असणार। नाही, पण आता सगळे शेतकरी, तुम्ही आता तर म्हटले की शेतकरी नेत्यांनी पण एकत्र येणं अपेक्षित आहे, मग सदाभाऊ बरोबर असतील? सगळ्या शेतकरी नेत्यांनी यावं असं वाटतं, पण बऱ्याच शेतकरी नेत्यांना सरकारबरोबर जमवून शेतकरी नेते ही बिरुदवाली मिरवायची असते, त्यांच्यावर कसं जमणार? कारण सरकार ही एक व्यवस्था असते आणि ह्या व्यवस्थेचा बळी आहे तो शेतकरी, त्याची बाजू घ्यायची तर सरकारशी पंगा घेतला पाहिजे। ती तयारी ज्यांची आहे त्यांच्यावर यायला काय अडचण नाही। नाही, पण खुलं आव्हान आहे तुमचं, तुम्ही घेणार त्यांना आले तर? मला काहीच फरक पडत नाही, कोणी आलं तर 100 भले दो, जेवढे येतील तेवढं चांगलंच आहे, परंतु येणाऱ्यांनी सरकारच्या विरोधात 2 हात करायच्या तयारीने यावं, कारण आता सरकारला गरज आहे, नाही, पण गरज आहे, सरकारला नव्हे।
आता आपण जर बघितलं तर ऊसाच्या संदर्भात तुम्ही आक्रमक झालात, साखर चोरी होतीये किंवा FRP दिलेलं नाही, मग या संदर्भात सदाभाऊ पण एकेकाळी हेच आंदोलन करत होते, त्यांना हे दिसत नाही का आता? हा प्रश्न त्यांनाच विचारा, मी माझ्या मताशी ठाम आहे. नाही पण ते सरकारमध्ये आहे ना, तुम्ही सांगू शकता ना सरकारला. ना मी सांगितलं की ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न मनापासून मांडायचे असतील, त्यासाठी लढायचं असेल तर सरकारशी पंगा घ्यावाच लागेल. कारण मी पुन्हा सांगतो, सरकार ही एक व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेचा शोषित कोण असेल तर तो शेतकरी आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर सरकारशी पंगा घेण्याची तयारी सदाभाऊ खोत यांची आहे का, ही आता पाहावी लागेल. कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरवाड, साम TV. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.